ज्या पायाला आग लागली तो पाय कोणाचा होता? तो म्हटलं साहेब तो माझा होता. बर मग का हो, ज्या पायाला आग लागली त्याच पायाला जखम झाली होती ना? म्हटलं हो साहेब, चिंधीच त्या पायाला होती, जखमच त्या पायाला होती आणि त्याच पायामुळे आग लागली, याच्या पायामुळे आग लागली. ते सर म्हटले ते पुढचं बोलू नका, मी विचारतो तेवढं उत्तर द्या. ज्या पायाला आग लागली त्याच पायाला जखम झाली होती, 100% त्याच पायाला झाली होती. साहेब म्हटले साधं आहे, ज्या पायाला आग लागली त्याच पायाला जर जखम झाली असेल तर जखम झालेला पाय खाली टिकत नाही, तो पाय हातर राहतो. आग लागलेली आहे हे दिसून सुद्धा, तो पाय आदर असून सुद्धा त्या गोडाऊनला त्या पायाला, त्या निरपराध पायाला त्या गोडाऊन पर्यंत आणणारे ती 3 आगाऊ पाय कोणाचे होते? ते म्हणत ते तर मग तुमच्यामुळे हा बरबाद झाला, तुम्ही याची नुकसान भरपाई करून द्या. ठीक आहे, आता हसून मोकळे झालात ना तुम्ही. आता ऐका, ते 3 पाय म्हणजे अहंता, ममता आणि वासना. अहंतेपोटी, ममतेपोटी आणि वासनेपोटी केलेला प्रवास कुठल्याही जीवाला देवाच्या गावात नेत नाही. तो सुखाचं गोडून दाखवतो आणि जाळवतो. हे 3 पाय सुखाचं गोडून जातात. त्यातला एक अहंतेचा पाय, एक ममतेचा पाय आणि एक वासनेचा पाय. संतांचं स्वरूप आहे की त्यांचे पाय धरले की ते 3 पायाकडे आपल्याला जाऊ देत नाही. अहंतेपासून, ममतेपासून आणि वासनेपासून जे वाचवतात ते संत आहे. आणि त्यांनी वाचवल्यामुळं जज साहेबांना अर्थात परमेश्वराला आपली दया येते. सुखरूप जीवाला त्या दुःखातून, त्या केसमधून, त्या यातनेतून जे बाहेर काढतात ते तत्व परमात्म स्वरूप आहे. फक्त जीवानं काळजी घ्यावी, या 3घांचा लवलेश आपल्याला लागू नये.